हगवणे कुटुंबातल्या सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे ते बघून बरं वाटलं. त्यात निलेश चव्हाण देखील आज सरेंडर होणार होता. पण अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी पदोपदी या कुटुंबाला मदत केली होती, ते म्हणजे आयजी जलिंदर सुपेकर. हे मी परत परत त्यांचं नाव का घेते, कारण जेव्हा पहिलं मला कळलं की शशांकचे ते मामा आहेत आणि त्यांच्या पहिल्यांनी आम्ही नाव घेतल्याबरोबर इतकी माहिती त्यांची यायला लागली, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती यायला लागली, त्यांच्या कारनाम्यांची माहिती यायला लागली, त्यांनी कसं कसं या कुटुंबाला मदत केली होती त्याची माहिती यायला लागली. आणि आत्ताच्या घटनेला पहिलं मला हेच सांगायचं आहे की निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं. एवढंच नाही, शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी पुणे पोलीस स्टेशनकडनं आता घेतेय. या व्यतिरिक्त हे जे जलिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र, त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहुण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं. मेहुण्यांचा म्हणजे जलिंदर सुपेकर. आता इथे असं लिहिलंय की माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे आणि आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे, म्हणूनच त्यांना हे सगळं करता आलं. आताच्या घटनेला दुसरा जो मला मुद्दाम दाखवायचा आहे, हे एक सुइसाइड नोट आहे. PSI साद्रे, अशोक साद्रे यांची सुइसाइड नोट आहे आणि याच्यात सरळ सरळ दिलंय की कलेक्शन करायला लावायचे जलिंदर सुपेकर, दिवाळीला पैसे द्यायला लावायचे, दागिने द्यायला लावायचे, सोनं द्यायला लावायचे. म्हणजे जसं हगवणे कुटुंब लोभी होतं तसंच हे सुपेकर सुद्धा लोभी होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं समर्थन होतं. त्यांची ताकद ही हगवणे कुटुंबाच्या मागे होती, म्हणूनच ते सगळं करू शकत होते. आता ही तिसरी गोष्ट, जलिंदर सुपेकर यांच्या मागे जानेवारी महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात 500 कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता. ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आयजी हेडक्वार्टर्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडे नागपूर, नाशिक, कोल्हापूर हे सगळेच्या सगळे कारागृह त्यांच्याकडे आहेत. आत्ताच्या घटनेला मला मिळालेल्या माहितीनुसार कराडला सुद्धा जे समर्थन दिलं जाते ते थँक्स टू मिस्टर सुपेकर आहे. आणि आता मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्वाचा ऑडिओ हा तुमच्या पुढे प्ले करणार आहे. ही जी चर्चा आहे, ही जो 500 कोटीचा स्कॅम सुपेकरांनी केला त्याच्यात माझं नाव वगळून दुसऱ्या 2 पोलिसांचं नाव घाल आणि त्याच्यात जे एडीजी प्रशांत बुर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येते. ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम's ऑफिसकडे दिली आहे, कारण गृह मंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं. तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली, काल रात्री मी ती सीएमकडे पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे. तर ही आत्ताच्या घटनेला जरी अनव्हेरिफाईड क्लिप असली तरी ही व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मी फक्त मांडण्याचं काम करतेय आणि याचा तपास ताबडतोब झाला पाहिजे. आणि हे तपास होईपर्यंत जसं मी म्हटलं की हगवणे कुटुंबाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. कारण वैष्णवीचा जो मृत्यू झाला, त्याच्या आधी जे मयुरीची मारहाण झाली, मयुरीला पण जो त्रास झाला, हे सगळं करण्याची ताकद त्या हगवणे कुटुंबाकडे याच सुपेकरांमुळे आली. तर आता मी तुम्हाला ती क्लिप ऐकून दाखवते, म्हणजे पोलीस किती मॅन्युप्युलेटिव्ह आहेत, कसे ते सगळे अहवाल सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल. हॅलो साहेब, बोला क्या. हॅलो साहेब, बोला ना, फोन केला. हो, काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून?
ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज. मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला. नाही नाही, त्याच्यात माझं नाव कशाला टाकता होतं? ते बंद होतं. त्याच्यात माझं नाव कशाला टाकता होतं? तुम्ही कारण नसताना तुमचं माझा नाव काही संबंध आहे त्याचा? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून. साहेबांनी मला एक 5 मिनिट थांबायला सांगितलं. अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारांचं नाव कशाला काय करता येते? हा बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय आहे ना. अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना, यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर. नाही नाही नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे. हा मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून. कट मारते. निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका. साहेबांचा त्याचा विषय आहे ना ते. बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना. त्यांना म्हणा साहेब, आम्ही तर खूप झाले प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टिंगचा पण विषय आहे? काय काय विषय आहे? काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाहीये, ते आतच आहे निवेदन. फक्त मला दाखवलं त्याने ओझरचं सगळ्या, त्यात तुमचं नाव दिसलं मला. नाही रेशनिंग बुकचं पण आहेत का व्यापारी त्याच्यामध्ये? त्यात कॅन्टीन आहे, रेशन आहे, जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे. ते एक काम करा त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये आता आहे का? बोलले साहेबांनी माझं नाव पण नका, माझं पण नसतं. तुम्हाला पण आम्हाला काय फायदा होईल साहेब सांगा? मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. ठीक, मी बोलतो साहेब. बोलतो शेट्टी साहेबांना. हा ठीक आहे. ओके. आणि ईडी जे नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून टाकू ना, चर्चा करू. हे आहेत जलिंदर सुपेकर, जे आत्ताच्या घटकेला सगळी कारागृह महाराष्ट्रातली जी बहुतेक मोठी कारागृह आहेत ती यांच्या हातात आहेत. आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं, ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी VVIP ट्रीटमेंट दिली जाईल. तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी सीएमना केली आहे आणि सीएम's ऑफिसकडे पण केलेली आहे. हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलंय, कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनतेपुढे हकीकत आली पाहिजे म्हणून मी आता हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे. धन्यवाद. तर हे सगळं प्रकरण एकंदरीतच किती गंभीर वाटतंय, कारण ही ऑडिओ क्लिप जेव्हा तो आता नवा आणखी एक पुरावा आणि याची साठलोट सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात, मोठे मासे सुद्धा सरकारनं शोधायला हवे असं वाटतं. नाही, नक्कीच. जसं आपण म्हणतोय की निलेश चव्हाणला पकडलं का, तर तो बाळ घेऊन गेला. तर या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जलिंदर सुपेकर यांचं होतं. आणि जर काल ते म्हणाले की माझा त्याच्याशी संबंध नाही, माझे ते दूरचे नातलग आहेत, तर दूरचे नातलग असते तर रोज त्यांचं नाव घरात घेतलं गेलं नसतं. त्यांनी जी मदत केली, जसं मी म्हटलं की हे हगवणे कुटुंब मागे जेव्हा मयुरीला मारहाण झाली तेव्हा सुद्धा हे फरार होते. फरार असताना करिश्मानी येऊन FIR करून पुन्हा ती फरार होती. या मागे हे सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आत्ताच्या घटकेला 6-7 दिवस हे जे कुटुंबातले 2 व्यक्ती फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते, कोणी त्यांना फरार व्हायला सांगितलं, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि जसं मी म्हटलं, या सुपेकरांविरुद्ध 1, 2, 3, 4 गोष्टी पेंडिंग असताना आत्ताची ही ऑडिओ क्लिप ही जी बाहेर दाखवतेय की माझं नाव वगळून तुम्ही अमिताभ गुप्ता आणि ADG प्रशांत बुर्डे यांचं नाव घाला म्हणणारे जे अधिकारी आहेत, अशा मॅन्युप्युलेटिव्ह अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे असं मी गृह मंत्रालयाला विनंती करते. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय, म्हणजे पोलीस रिमांड कॉपी हत्येचा संशय बळावलाय आणि त्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचा किंवा हत्या केल्याचा एक संशय आलेला आहे. बिलकुल. पहिल्या दिवशीपासून मला वैष्णवीचे वडील तेच म्हणतायत की ही आत्महत्या नाहीये, हिचा घात झालाय. प्रत्येक वेळेस त्यांचं तेच म्हणणं होतं. आणि माझ्याकडे जे आलेले फोटोग्राफ्स होते आणि जी पोलिसांची जी पहिले होते फाइंडिंग्स आणि मेडिकल रिपोर्टचे,
ते सगळे जे आले होते त्याच्यापैकी एका फोटोमध्ये 3 भोकं होती तिच्या शरीरावर, ती देखील मी ट्विट केली होती आणि संशय व्यक्त केला होता की ही आत्महत्या नाही, कदाचित घात झालाय आणि तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्टपणे आलेलं आहे. शशांक हगवणे, सुनील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांकडे सुद्धा बंदुकीचा परवाना होता. त्यामुळे या तिघांना नेमका हा बंदुकीचा परवाना कसा काय दिला? कारण का बीड नंतर पुण्यात अशा पद्धतीने ही परवानगी दिली. मी आताच जसं म्हटलं की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेसमधनं मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता. आणि ही माहिती आता मी सीपी ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे. आत्ता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन. पण याचा अर्थ, कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये. पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली. म्हणजे यांचा रोल आता हे दोघं तरी आपण समजू शकतो की बाचे होते, पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते. त्यामुळे ते जे बोलतायत आणि जे सत्य आहे ते फार फार वेगळं आहे असं मला मांडायचंय. सुपेकरांच्या बाबतीत तुम्ही एव्हिडन्स असं म्हटलं की सीएमना दिलेले आहेत किंवा सीएमओ ऑफिसला दिलेले आहेत. गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, तुमचं याच्या बाबतीत काही बोलणं झालं किंवा एव्हिडन्सच्या बाबतीत त्यांच्याकडनं काही रिप्लाय? मला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलंय की मी ताबडतोब याची इन्क्वायरी करतो. तर आत्ताच्या घटनेला माझ्याकडे आलेली माहिती मी आधी 24 तास आधी त्यांच्याकडे दिली आणि मगच मी याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं. म्हणजे त्यांच्याकडनं इन्क्वायरीचं कन्फर्मेशन आल्यानंतर, कारण ही गोष्ट लोकांपुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे की जे जलिंदर सुपेकर म्हणतायत की हगवणे कुटुंब माझ्या लांबचं दूरचे संबंध होते, दूरचे नव्हते, कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते आणि पदोपदी यांचाच दाग दाखवून त्या दोन्ही सुनांचा छळ झाला आणि म्हणूनच आज वैष्णवी आपल्यामध्ये नाही. काही प्रकरण हाय प्रोफाईल आहे, त्यामुळे यामध्ये राजकीय दबाव सुद्धा वापरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी काही मागणी करणार आहे. मी आत्ताच्या घटनेला जे जे येत आहे, जसजसं येत आहे ते तसतसं आपण मांडत जातोय. पण आपल्याला आधी माहिती आहे की राष्ट्रवादीकडनं पण आलं होतं की आमचा आणि याचा काही संबंध नाही, तो आमचा कुठलाही पदाधिकारी नाही. मग कळतंय की ते पदाधिकारी म्हणजे तुळशीचे मुळशीचे ते तालुका अध्यक्ष होते. आणि या एवढंच नाही तर त्या करिश्मा हगवणेच्या इनॉग्रेशन पासून, म्हणजे खरं तर इनॉग्रेशनला जाणं त्यांच्या शोरूमच्या हे चांगले संबंध असल्याशिवाय होत नाही. कार्यकर्त्यांच्या लग्नात जाणं गोष्ट वेगळी. आणि अशा इनॉग्रेशनला सुद्धा सुनेत्रा पवार होत्या. फोटो तर अनेक होते, फोटो असतात, मी ते समजू शकते. पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबरोबर फोटो सुद्धा त्यांचे होते. मला आता अशी खात्री पटली आहे की राजकीय पण त्यांच्याकडे पाठबळ होतं आणि पोलिसांचं पण होतं. म्हणूनच या कुटुंबाची इतकी हिंमत झाली की ते इतका छळ त्यांच्या सुनांचा करू शकले. पण जर राजकीय पाठबळ असेल तर मग काय नेमकं व्हायला पाहिजे? कारण स्पष्टपणे फोटो दिसत आहेत की नेते त्यांच्यासोबत आहेत. नाही, नक्कीच. इनफॅक्ट अजित पवारांनी जेव्हा तो प्रश्न विचारला होता की ही गाडी त्यांनी मागितली का तुम्ही दिलीत, याचा अर्थ त्यांच्या मनात ती शंका होती. तेव्हा चांगले मंत्री म्हणून त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं की मी असं कृत्य करणार नाही. पण तसं न करता त्यांनी ती चावी दिली. हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यावर टीका होणार आणि त्यांना ती टीका ऐकून घ्यायला लागणार आहे. पण अजित पवार आता म्हणतायत की आम्ही कुणाच्या लग्नात जातो तर ती चूक आहे का कुणासोबत? एवढंच नाही तर अजित पवार जे आता म्हणाले त्यांच्या एका मीटिंगमध्ये, ज्याच्यावर लोकांचा हशा पिकला की मी काय फक्त लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचाण लागलं, ही काय भाषा झाली? इतक्या मोठ्या विषयावर, इतक्या संवेदनशील विषयावर तुम्ही असं भाष्य करता, हे तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून बिलकुल शोभत नाही. ही महाराष्ट्राची गरिमा नक्कीच नाही. सुपेकर प्रकरणामध्ये गृहमंत्री किती स्वतः सिरियस आहेत किंवा त्यांनी किती ही गोष्ट मनावर घेतली तुमच्या हे सगळे एव्हिडन्स दिल्यानंतर? आताच्या घटनेला मला माहित नाही. माझं काम होतं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या ऑफिसकडे देणं आणि योग्य माणसाच्या हातात देणं. ते मी आत्ताच्या घटनेला श्रीकर परदेशींकडे पाठवले, सीएमकडे पाठवले. त्यांच्याकडनं अश्युरन्स आले की आय विल लुक इन टू इट इमिडिएटली. आता लवकरात लवकर त्यांनी बघून सुपेकरांवर कारवाई करायला पाहिजे. कारण सगळीच्या सगळी कारागृह त्यांच्या हातात आहेत आत्ता.
तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. सुपेकरांच्या बाबतीत अजून काही पुरावे तुमच्या हाती आलेत का किंवा ते टप्प्याटप्प्याने काही पुढे आणणार आहात का? आता ऑलरेडी आलेले आहेत. एवढंच नाही तर एक मोठा राष्ट्रवादीचा असाच प्रकरण माझ्याकडे आता काल रात्री आलंय, काल रात्री उशिराने. त्याच्यावर मी आता काम करते आणि 1 किंवा मॅक्सिमम 2 दिवसात पुराव्यासकट मी दाखवणार आहे की हे राष्ट्रवादी जो पक्ष आहे तो कोणाकोणाला माहिती असून सुद्धा कोणाकोणाला पाठीशी घालतोय, त्यांच्या सुनांचा कसा छळ होतोय हे सुद्धा त्यांना माहिती असून अशा लोकांना ते पदावर ठेवतायत. आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडनं निवडणुकीची जबाबदारी सुद्धा अशा लोकांकडे देत आहेत. याचा खुलासा मी लवकरच करेन. काही एक तर अजितदादांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आहे, त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद आहे, पण जिथे जिथे ते पालकमंत्री त्याच जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे एकंदरीतच कसं पाहता याकडे? नाही, प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय, मग ते बीड असो पुणे असो, सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जिथे जिथे हे राष्ट्रवादी प्रकरण आहे तिथे तिथे फार जास्त प्रमाणात गुंडगिरी, गँग्स, टोळ्या हे सगळं वाढत चाललंय. पुण्यात याच्या आधी कधीही टोळ्या नव्हत्या, पण आताच्या घटकेला आपण कोयता गँग एवढी मोठी झाली आहे, तिथे किती गँग वॉर्स होत आहेत. रात्रीचे व्हिडिओ सगळे तुम्ही माध्यम दाखवतायत. मला असं वाटतं की आता गृह मंत्रालयाला याची दखल घेण्याची फार गरज आहे आणि जिथे जिथे हे सगळं होत आहे ते बंद करण्यासाठी पण त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.